या डेरिवेशनचं नाव आर एलसाठी आपण घेणार. ओके, टाइम रिस्पॉन्स एक्सप्रेशन फॉर द करंट आय ऑफ टी वेन द सोर्स इज सडनली अप्लाइड. मग हे जे फर्स्ट डेरिवेशन्स आहेत ते डेरिवेशन्सला आपण म्हणूया केस 1, केस नंबर फर्स्ट. ओके, ज्याच्यामध्ये आपण घेणार आहोत सिरीज आर एल सर्किट. ओके, सिरीज आर एल सर्किट असणार आहे. आता सिरीज आर एल सर्किट असेल म्हणजेच कशा प्रकारे असणार आहे की रेजिस्टन्स आहे. ओके, त्यानंतर इंडक्टर आहे, आर आहे, एल आहे, बॅक टू बॅक कनेक्टेड आहे. ओके, आणि इथे आपण एक स्विच जर अशा प्रकारे इंडिकेट केलेला आहे. ओके, आणि इथे जो सोर्स असणार आहे ज्याला आपण व्होल्टेज सोर्स इंडिकेट करतोय. ओके, अशा प्रकारे हे सर्किट असणार, व्होल्टेज सोर्स व्ही नीड. आता हा जो स्विच इथे तुम्हाला दिसतोय, हा स्विचचा जो ॲरो असणार आहे तो अशा प्रकारे डाऊनवर्ड असणार आहे. म्हणजेच काय, स्विचिंगची जी ॲक्शन होते ते कधी होते, सो ॲट टी इज इक्वल टू 0ला स्विचिंगची ॲक्शन होते. स्विचचं नाव हे के आहे. ओके, सो जस्ट बिफोर दिस टाइम म्हणजे स्विचिंग ॲक्शन होण्याच्या अगोदर. सो स्विचिंग ॲक्शन होण्याच्या अगोदर म्हणजेच काय, जस्ट बिफोर द स्विचिंग. तर जस्ट बिफोर द स्विचिंग द स्विच इज ओपन. म्हणजे इथे आपल्याला काय दिसते, एस डब्ल्यू म्हणजे स्विच आहे. ओके, द स्विच इज ओपन. बट या स्विचिंग ॲक्शन झाल्यानंतर म्हणजे जस्ट आफ्टर द स्विचिंग टी इज इक्वल टू 0 पॉझिटिव्ह. ओके, सो टी इज इक्वल टू 0 पॉझिटिव्ह इन्स्टंटला स्विचची पोझिशन काय असणार आहे, तर स्विच हा क्लोज झालेला असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, आणि स्विच जेव्हा ओपन आहे त्यावेळेस आर आणि एलला कोणताही सोर्स कनेक्टेड नाही आहे. म्हणजे बिफोर स्विचिंगला कोणताही सोर्स कनेक्ट नव्हता. ओके, बट आफ्टर स्विचिंग जेव्हा हे स्विचिंग झालेली आहे, स्विचिंग झाल्यानंतर आफ्टर स्विचिंगला स्विच क्लोज झाला आणि आपण टायटल टाकल्याप्रमाणे सोर्स हा सडनली कनेक्ट झाला आर आणि एलला. तर सोर्स जर सडनली कनेक्ट झाला आर आणि एलला तर त्यावेळेस जो ट्रान्झिएंट तयार होतो त्या ट्रान्झिएंटचा आपल्याला इथे करंट आणि व्होल्टेज पॅरामीटर्स फाइंड आउट करायचे आहेत. ओके, सो त्याचं डेरिवेशन्समध्ये आपल्याला अगोदर स्टेप्स आपल्याला शिकवण्यात येतात आणि मग तसेच त्याच स्टेप्स आपण न्यूमरिकलमध्ये अप्लाय करून आर एल सर्किटचं आपण डेरिवेशन तिथे फाइंड आउट करू शकतो. ओके, सो स्टेप नंबर फर्स्ट आपली असणार आहे की जनरल इक्वेशन्स आपल्याला फाइंड आउट करायचं असतं. तर इथे शॉर्ट फॉर्ममध्ये जी ईच मी लिहिणार आहे कारण की हे नियर अबाउट आपलं फोर्थ डेरिवेशन्स आहे. सो जनरल इक्वेशन्स फॉर टी ग्रेटर दॅन 0. आता टी ग्रेटर दॅन 0 म्हणजेच काय, टी इज इक्वल टू 0ला या इन्स्टंटला तुमचं स्विचिंग ॲक्शन होतं आहे. आणि टी ग्रेटर दॅन 0 म्हणजेच कशाबद्दल बोलत आहेत, आफ्टर स्विचिंगबद्दल बोलत आहेत. ओके, हे एक लक्षात घ्यायचं. सो टी ग्रेटर दॅन 0 म्हणजेच आफ्टर स्विचिंगबद्दल बोलत आहे. आफ्टर स्विचिंगला तुम्हाला जर स्विचची कंडिशन बघितली तर स्विच इज क्लोज. ओके, म्हणजेच फॉर टी ग्रेटर दॅन 0ला स्विच हा क्लोज असणार आहे आणि त्या केसमध्ये तुम्हाला जनरल इक्वेशन्स म्हणजेच इथे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे. मग स्विच क्लोज झाल्यानंतर आर आणि एलला सप्लाय कनेक्ट झालेला आहे आणि अशा केसमध्ये जर आपल्याला तिथे KVL जर अप्लाय करायला सांगितला तर व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स प्लस व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर ज्याला आपण LdI/dt असं म्हणतोय इज इक्वल टू टोटल व्होल्टेज. सो टोटल व्होल्टेज V आहे आणि तो डिवाइड होतोय रेजिस्टर आणि इंडक्टरमध्ये. ओके, मग आता आपल्याला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन्सचा फर्स्ट ऑर्डर आणि सेकंड ऑर्डर या जनरल इक्वेशनवरून ओळखायचं आहे. सो जनरल इक्वेशन्सवरून आपण लिनियर डिफरन्शियलचा फर्स्ट ऑर्डर आहे किंवा सेकंड ऑर्डर आहे हे कसं ओळखणार, तर हा जो डेरिव्हेटिव्ह आहे याचा पॉवर आपल्याला, पण डेरिव्हेटिव्ह हा एक सेपरेट असला पाहिजे, त्याला कोणी अशा प्रकारे मल्टिप्लाइड नसायला पाहिजे. त्यामुळे या एलला आपल्याला काय करायचं आहे, इथून गायब करायचं आहे. मग आता या एलला आपल्याला इथून गायब करण्यासाठी काय करावं लागणार, तर इथे सिम्पली आपण काय करणार आहोत, डिवाइड बाय एल. ओके, सो सेकंड स्टेप ही आपली येते, इट्स अ डिवाइड बाय एल. सो एलने इथे डिवाइड करा. मग इथे एलने जर तुम्ही डिवाइड केलात, जस्ट अ मिनिट, हॅलो, हो 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 10 वाजता, हो हो सरांनी टाकलं होतं मेसेज 10 ते 10 सव्वा 10 होऊन गेली काही हरकत नाही. चालेल चालेल, हो हो. सो
डिवाइड बाय एल इथे आपण करतोय. सो डिवाइड बाय एल केल्यानंतर आपल्याला लेफ्ट हँड साईडला काय मिळतं, इथं आर आयला एलने डिवाइड केलेलं आपल्याला मिळणार आहे. सो इथे एल डिवायडेड बाय एल म्हणजेच डी आय बाय डी टी आपला सेपरेट होणार आहे. बट इथे जो आपला व्होल्टेज आहे त्याला सुद्धा एलने डिवाइड करावं लागणार आहे. मग आपल्याला याला फायनलाइज इक्वेशन कसं मिळतं आहे, तर आर डिवायडेड बाय एल इंटू आय प्लस इथे हा जो डिफरन्शिएशन्स भेटतोय, डेरिव्हेटिव्ह ज्याला आपण म्हणू शकतो, ओके, तो आपल्याला इथे मिळतोय. आणि इथे तुम्ही याचा पॉवर बघू शकता. मग इथे आपण याचा पॉवर बघून याचा ऑर्डर इथे डिफाईन करणार आहोत. मग इथे आपल्याला दिसते आहे की पॉवर हा तर 1 आहे. सो पॉवर इज 1 आणि पॉवर जर 1 असेल तर हा फर्स्ट ऑर्डर लिनियर डिफरेन्शियल्स इक्वेशन्स आहे. म्हणून मग आपण इथे लिहू शकतो की hence it is first order linear differential equation. It's a first order. आता इथे बघा, इथे तुम्हाला रिस्पॉन्स सुद्धा दिसतोय. इज इक्वल टू 0 जर असला असता तर त्याला आपण होमोजिनियस लिनियर डिफरेन्शियल इक्वेशन म्हटलं असतं. बट इथे आपल्याला इज इक्वल टू समथिंग व्हॅल्यू आपल्याला दिसते व्ही डिवायडेड बाय एल, ओके. आणि व्ही डिवायडेड बाय एल असल्यामुळे आपण इथे काय लिहिणार आहोत, इट्स अ फर्स्ट ऑर्डर बट इट्स अ नॉन होमोजिनियस, ओके. सो याच्यामध्ये काही कन्फ्यूज होण्याची गरज नाही आहे. तुम्ही होमोजिनियस लिहिलं तरी चालेल, नॉन होमोजिनियस लिहिलं तरी चालेल, ओके. म्हणजेच काय की होमोजिनियस नॉन होमोजिनियस लिहिलं नाही. आणि जर तुम्ही फक्त एवढं जरी लिहिलं की इट्स अ फर्स्ट ऑर्डर लिनियर डिफरेन्शियल इक्वेशन्स तरीसुद्धा चालतं, ओके. सो आपल्याला फर्स्ट ऑर्डर लिनियर डिफरेन्शियल इक्वेशन्स हे आपल्याला इथे मिळालेलं आहे. बट याचं सोल्युशन जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, ओके, याचं सोल्युशन जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ते इंटिग्रेशन्स मेथड्सने आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, ओके. म्हणून मग याला थोडं रिअरेंज करून घेतो. ही जी टर्म्स आहेत बघा, हे डेरिव्हेटिव्ह ऑफ आय विथ रिस्पेक्ट टू डी टी ही टर्म्स अगोदर घेतोय, प्लस आर बाय एल ही टर्म्स मी सेकंडला घेतोय, ओके. आर बाय एल इंटू आय इज इक्वल टू व्ही बाय एल. तर इथे आपण सांगून देऊया इट्स अ रिअरेंजिंग, ओके, रिअरेंज केलेलं आहे, ओके. सो इथे आपल्याला आता इंटिग्रेशन्स मेथडने सॉल्व करायचं आहे. आणि इथे इंटिग्रेशन्स मेथडसाठी आपल्याला काय सांगणार आहे, सो इंटिग्रेशन्स मेथड सॉल्व बाय इंटिग्रेटिंग मेथड्स, सॉल्व बाय इंटिग्रेटिंग मेथड, ओके. आता सॉल्व बाय इंटिग्रेटिंग मेथडसाठी आपल्याला एक इंटिग्रेशनचं इथे लक्षात ठेवावं लागणार आहे. इट्स अ डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू टाइम प्लस हा एक सिंटॅक्स आहे, पी ऑफ वाय इज इक्वल्स टू द कॅपिटल क्यू. मला सांगा, जर हे दोन इक्वेशन जर आपण कम्पेअर केलेत तर आपल्याला काय समजते, तर हे दोन इक्वेशन्स आपण इंटिग्रेशनचे जर कम्पेअर केलेत तर आपल्याला इथे दिसते की hence p इज इक्वल टू, तर अगोदर y इज इक्वल टू घेऊया. y इज इक्वल टू काय दिसते, तर बघा इथे dy बाय डी टी आणि इथे डी आय बाय डी टी. सो y इज इक्वल्स टू द आय. तसंच पीच्या बाजूला y आहे, सो इथे सुद्धा आय तुम्हाला दिसतोय, ओके. सो इथे आपण म्हणू शकतो y ही टर्म्स इज इक्वल्स टू द करंट आय, अशा प्रकारे असणार आहे. त्यासोबतच पी टर्म्सबद्दल जर बघितलं तर काय दिसतंय तुम्हाला, तर पी टर्म्स इज द कोएफिशियंट ऑफ वाय. आयचा कोएफिशियंट इथे कोण दिसते, सो आयचा कोएफिशियंट इथे तुम्हाला आर बाय एल दिसते. तर अशा प्रकारे या दोन टर्म जर तुम्ही कम्पेअर केलात तर पी इज इक्वल टू आर बाय एल आपल्याला दिसतं, ओके. इंटिग्रेटर मेथड्सने इथे सॉल्व करायचं. तसंच कॅपिटल क्यू, सो कॅपिटल क्यू म्हणजेच इज इक्वल टूच्या राईट हँड साईडला असलेले टर्म्स, ओके. म्हणून इथे आपल्याला कॅपिटल क्यूची व्हॅल्यू ही व्ही बाय एल अशा प्रकारे आपल्याला मिळते, ओके. तर पी नंतर क्यू आणि वाय या व्हॅल्यूज आपल्याला इथे मिळालेल्या आहेत. सो पी इज इक्वल टू व्ही बाय अशा प्रकारे. मग या व्हॅल्यूजवरूनच आपल्याला समोरचं इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे. पी म्हणजेच काय, वाय म्हणजेच काय आणि क्यू म्हणजेच काय हे लक्षात ठेवा, ओके. आता इथे थर्ड स्टेप इथे येते ज्याला आपण म्हणतोय इट्स सोल्युशन इज इंटिग्रेशन फॅक्टर असतो. तर कसं आहे ते बघून घ्या. आता इथे सोल्युशन इज इंटिग्रेशन फॅक्टर, सोल्युशन इज इंटिग्रेशन म्हणता येईल किंवा इंटिग्रेटिंग फॅक्टर सुद्धा म्हणतात त्याला, ओके. आणि हा कसा असतो,
तर हा ईचा पॉवर असतो. ईचा पॉवर इंटिग्रेशन ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू द डी टी. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पी? सो पीची व्हॅल्यू म्हणजेच आर बाय एल ही असणार आहे. ओके, मग ही पीची व्हॅल्यू आर बाय एल असतो हे आपल्याला इथे दिसतंय. ओके, मग इथून आता आपल्याला एक इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे. म्हणजेच हा जो इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे हा प्रत्येक टर्म्सला आपल्याला इथे मल्टिप्लाय करायचा आहे. या ज्या टर्म्स तुम्हाला इथे दिसत आहेत या प्रत्येक टर्म्सला तो मल्टिप्लाय करायचा आहे. त्याला म्हणूनच त्याला आपण काय म्हणतो, इंटिग्रेटिंग फॅक्टर्स. ओके, सो इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इम्पॉर्टंट. मग आता हा इंटिग्रेटिंग फॅक्टर याला जर मल्टिप्लाय करा तर काय काय दिसतंय बघा. याला आपण अशा प्रकारे थोडं दाखवूया. आणि हा कशाला मल्टिप्लाइड होणार, या टर्म्सला मल्टिप्लाय. म्हणजेच ही टर्म्स आपल्याला कसे मिळणार बघा. ई इंटिग्रेशन्स ऑफ पी डी टी, इंटिग्रेटिंग फॅक्टर हा येणार. ओके, डी वाय बाय डी टीला ही मल्टिप्लाइड झालेली आहे, प्लस येणार. ओके, त्यानंतर पी हा एक कॉन्स्टंट आहे म्हणून बाहेर घेतो आणि इंटिग्रेटिंग फॅक्टर ई इंटिग्रेशन्स ऑफ पी डी टी आणि वाय इज इक्वल्स टू द ई इंटिग्रेशन्स ऑफ पी डी टी इनटू क्यू. ओके, म्हणजेच काय की जी आपली अबाउट टर्म्स आहेत त्याला आपण काय केलेलं आहे, इंटिग्रेट केलेलं आपल्याला बघायला मिळतंय. ओके, मग आता इंटिग्रेट केलेलं आपल्याला बघायला मिळतं. इथे जर का आपण ही डी डी टी जर बाहेर काढला, इथून हा जर डी डी टी जर बाहेर काढला तर काय होईल, डी ऑफ डी टी जर आपण बाहेर काढला तर आपल्याला ही टर्म्स अशा प्रकारे मिळणार. इट्स अ वाय इनटू इंटिग्रेशन फॅक्टर ई रेस टू दी पॉवर पी डी टी अशा प्रकारे मिळणार. आणि त्याला आपण असं बॉक्स करून घेऊ. प्लस इथे असणार आहे पी इंटिग्रेशन फॅक्टर ई इंटिग्रेशन्स ऑफ, ठीक आहे अगोदर वाय घेऊन घेऊ वाटल्यास म्हणजे तुम्हाला समजायला इझी जाईल. पी त्यालाच मल्टिप्लाइड करून हा वाय अगोदर घेऊन घेऊया आणि ई इंटिग्रेशन्स ऑफ पी डी टी हा मल्टिप्लाइंग फॅक्टर आहे, हा लक्षात ठेवायचा. इज इक्वल टू क्यू सुद्धा इथे अगोदर घेऊन घेऊया. ओके, आणि मल्टिप्लाइंग फॅक्टर्सचे आपण थोडे मागच्या बाजूला ठेवूया. ओके, मग या दोन्ही टर्म्स म्हणून तुम्ही बघू शकतात की या दोन्ही टर्म्स म्हणून जर वाय इंटू इंटिग्रेशन फॅक्टर्स जो की, ओके ठीक आहे, सध्या आपण हा ब्रॅकेट इथे कॉमन घेतलेला आहे. ओके, आणि इथे डेरिव्हेटिव्ह डी डी टी अशा प्रकारे राहणार आहे. हा जो फर्स्टवाली टर्म्स आहे डी डी टी स्क्वेअर ब्रॅकेट वाय इंटू ई रेस टू द पॉवर इंटिग्रेशन्स ऑफ पी डी टी हा ब्रॅकेट इथे राहणार आहे. प्लस पी ऑफ वाय ई रेस टू द पॉवर पी डी टी ही जी टर्म्स आहेत या टर्म्सला आपण इंटिग्रेशन्स, आता इथे आपण ही टर्म्स पुन्हा जर लिहिली तरी चालेल. ओके, नो प्रॉब्लेम. बट ॲक्च्युली काय होतं आहे की इथे हेच ठीक आहे, काढून टाकूया, डिलीट करूया आणि इथेच आपण सांगूया इंटिग्रेटिंग. म्हणजे इथे ही जी स्टेप्स येणार आहे, इथे नेक्स्ट स्टेप्स येणार आहे इंटिग्रेटिंग बोथ साईड. इंटिग्रेटिंग बोथ साईड. आता इंटिग्रेशन जर केलं तर ही फर्स्टवाली टर्म्स आहेत तर इथे हा जो डेरिव्हेटिव्ह आहे कॅन्सल आउट होणार. इंटिग्रेशन्स डेरिव्हेशन्स हा कॅन्सल आउट. त्यामुळे इथे वाय इंटू ए रेस टू दी पॉवर इंटिग्रेशन्स ऑफ पी डी टी अशा प्रकारे ही टर्म्स राहणार आहे फक्त. ओके, प्लस इथे जेव्हा हा इंटिग्रेशन ऑफ पी आपण घेतोय, इंटिग्रेशन ऑफ पी इंटिग्रेशन्स ऑफ वाय ई रेस टू दी पॉवर पी डी टी. सो हे सगळ्या कॉन्स्टंट टर्म्स आहेत आणि या कॉन्स्टंट टर्मचा जो डेरिव्हेटिव्ह येतो तो ॲक्च्युली किती होऊन जातो, 0 होऊन जातो. ओके, तसंच राईट हँड साईडला आपण इंटिग्रेशन्स ऑफ जो क्यू घेणार आहोत, क्यू इन टू ए रेस टू दी पॉवर इंटिग्रेशन्स ऑफ पी डी टी. ओके, सो अशा प्रकारे इथे ही जी टर्म्स आहेत पी ऑफ वाय ई रेस टू दी पॉवर पी डी टी ही टर्म्सचा इंटिग्रेशन्स हा 0 येतो आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. ओके, म्हणजेच आपल्याला इथे फायनलाइज टर्म्स ही कशी मिळते आहेत, तर इथे फायनलाइज टर्म्स आपल्याला मिळते आहे की वाय जो की करंट असणार आहे, नंतर आपल्याला समजणार आहे तो पी डी टी
इज इक्वल्स टू द इंटिग्रेशन्स ऑफ क्यू. हां, आता इथे राईट हँड साईडला जेव्हा आपण इंटिग्रेशन्स घेतोय, ओके, सो या इंटिग्रेशन सोबत इथे इंटिग्रेशन कॉन्स्टंट के सुद्धा इथे येतं आहे. ओके, आता इंटिग्रेशन कॉन्स्टंट आल्यानंतर आपल्याला फक्त वाय हा टर्म्स लेफ्ट हँड साईडला ठेवायचा आहे, म्हणून इथे आपण वाय हा टर्म्स लेफ्ट हँड साईडला ठेवणार आणि हा इंटिग्रेशन फॅक्टर जो आहे तो राईट हँड साईडला शिफ्ट करणार आहोत. मग आता इंटिग्रेशन फॅक्टर हा राईट हँड साईडला जर शिफ्ट केला तर तो कसा होणार, तो इथे मल्टिप्लिकेशनला आहे, राईट हँड साईडला गेल्यानंतर तो डिवाइड होणार आहे. सो इंटिग्रेशन्स ऑफ ई रेस टू दी पॉवर पी डी टी असा तो डिनॉमिनेटरला जातो. तर त्याला आपल्याला न्यूमरेटरला सुद्धा घेता येणार, फक्त त्याचा पॉवर जो आहे त्याचे साईन फक्त चेंज तिथे होणार आहे, ते एक लक्षात घ्यायचं आहे. ओके, विथ रिस्पेक्ट टू द डी टी प्लस के, आणि इथे सुद्धा काय होणार, केला सुद्धा काय होणार, तो डिवाइड होणार ई रेस टू दी पॉवर पी डी टी अशा प्रकारे. मग जी डिनॉमिनेटरला जी टर्म्स आहेत, डिनॉमिनेटरची टर्म्स जर सपोज आपण न्यूमरेटरला ट्रान्सफर केली तर फक्त पॉवरचा जो साईन आहे तो चेंज होणार, म्हणून आपण इथे ई रेस टू दी पॉवर मायनस ऑफ इंटिग्रेशन्स पी डी टी अशा प्रकारे इथे घेतो. ओके, आणि इंटिग्रेशन्स हा कोणाचा असणार आहे, क्यू इन टू ई रेस टू दी पॉवर इंटिग्रेशन्स ऑफ पी डी टी, तर इथे ॲज इट इज राहणारच आहे. प्लस इथे सुद्धा हा जो डिनॉमिनेटर्सवाला टर्म्स आहे ती न्यूमरेटरला आपण घेतोय, म्हणजेच ही टर्म्स कशी होणार, के इन टू ई रेस टू दी पॉवर मायनस इंटिग्रेशन्स ऑफ पी डी टी अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळतं. तर ॲक्च्युली हीच ती टर्म्स आहे जी आपल्याला इथे फाइंड आउट करायची होती. तर ही जी टर्म्स आहेत वाय इज इक्वल टू, आणि पी म्हणजे कोण, क्यू म्हणजे कोण आणि वाय म्हणजे कोण, ह्या तिन्ही टर्म्स आपण अगोदर लिहिलेल्या आहे. ओके, सो त्या इथे आपल्याला पुट डाऊन कराव्या लागतील. मग आता इथे वाय म्हणजे कोण, तर लगेच तुमच्या लक्षात येईल वाय म्हणजेच कोण, तर हा करंट आहे, हे एक लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर ईचा पॉवर इंटिग्रेशन्स मायनस इंटिग्रेशन्स ऑफ पी, पी म्हणजेच आर बाय एल ही टर्म्स आपली होती, आर डिवायडेड बाय एल ही टर्म्स होती आपली, विथ रिस्पेक्ट टू द काय असणार आहे, विथ रिस्पेक्ट टू द टाईम टी. ओके, त्यानंतर इथे इंटिग्रेशन्स ऑफ क्यू, आता क्यू वाली टर्म्स कोणती असणार आहे, तर क्यू वाली टर्म्स म्हणजेच क्यू इज नथिंग बट व्ही अपॉन एल ही टर्म्स आपली क्यू वाली टर्म्स होती. आणि ईचा पॉवर इंटिग्रेशन ऑफ पी, पी म्हणजे पुन्हा कोण असणार आहे, तर आर बाय एल असा प्रकार असणार. सो आर बाय एल इंटू टाईम टी प्लस के ॲज इट इज राहणार इंटू ई रेस टू दी पॉवर मायनस इंटिग्रेशन्स ऑफ कोण असणार आहे, पीची टर्म्स आर बाय एल टाइम्स ऑफ टी अशा प्रकारे असणार आहे. ओके, सो इथे आपण फक्त काय केलेलं आहे, वायची व्हॅल्यू, पीची व्हॅल्यू आणि क्यूची व्हॅल्यू ही आपण काय केलेलं आहे, इथे रिप्लेस केलेली आपल्याला बघायला मिळतो. सो पीची व्हॅल्यू ही आपण इथे आर बाय एल ठेवलेली आहे, क्यूची व्हॅल्यू ही आपण इथे व्ही बाय एल ठेवलेली आहे, इथे पीची व्हॅल्यू पुन्हा आर बाय एल ठेवलेली आहे. ओके, सो ही फक्त रिप्लेशन्स आपल्याला इथे बघायला मिळते. ओके, त्यानंतर जर का आपण यांचं इंटिग्रेशन सॉल्व करून घेतलं तर मग काय होणार, जिथे जिथे आपल्याला इंटिग्रेशन दिसतंय ते इंटिग्रेशन सॉल्व करून घ्या. सो इथे इंटिग्रेशनसुद्धा माहीत असायला पाहिजे, इंटिग्रेशन्स ऑफ आर बाय एल टाइम्स ऑफ टी हा तर ॲज इट इज राहणारच. ओके, बट यांचं जर इंटिग्रेशन जर तुम्ही सॉल्व केलं तर काय येणार, इंटिग्रेशन्स ऑफ व्ही बाय एल. सो ई रेस टू दी पॉवरचं इंटिग्रेशन जे असणार आहे, जो तुमचा पॉवर असणार आहे तो ॲक्च्युली इथे पॉवर अगोदर खाली उतरणार जो की आर बाय एल असणार, आणि ईचा पॉवर जो असणार आहे, ईचा पॉवर तो ॲज इट इज राहणार आहे, दॅट इज नथिंग बट इट्स अ आर बाय एल टी. ओके, आणि व्ही बाय एल तर इथे आहेच, तर इथे व्ही बाय एल सुद्धा आपण राहू देऊ ॲज इट इज. सो व्ही बाय एल आर बाय एल ई रेस टू दी पॉवर डी टी अशा प्रकारे याचं काय सॉल्व होतं, हे ते इंटिग्रेशन सॉल्व होतं. ओके, हे एक लक्षात घ्यायचं. प्लस के, येथे सुद्धा याचं इंटिग्रेशन कसं सॉल्व होणार, तर इंटिग्रेशन्स ऑफ आर बाय एल टीचं इंटिग्रेशन्स काय येणार, ई रेस टू दी पॉवर मायनस आर बाय एल हा बाहेर जाणार, इंटिग्रेशन अँड डेरिवेशन कॅन्सल आउट होऊन इथे फक्त काय राहणार, टी अशा प्रकारे राहणार. सो ई रेस टू दी पॉवर मायनस आर बाय एल टी. मग इथे
हे जे पॉवर्स आपल्याला दिसत आहेत आय इज इक्वल टू, ओके, तो आपल्याला एक फॉर्म्युला माहीत असेल, लॉग ए इंटू लॉग बी. लॉग ए इंटू लॉग बी जे असणार आहे, तो लॉग नाही इथे यूज होणार. ॲक्च्युली इथे सुद्धा एक गडबड आहे. ठीक आहे, ते एक सॉल्व करून घेऊया. मायनस इथे इंटिग्रेशन जर सॉल्व केलं तर किती येणार आहे, इंटिग्रेशनचं आर बाय एल, एक इंटिग्रेशन इथे आपण सॉल्व नाही केलेलं आहे. ओके, त्यानंतर इथे हा जो ईचा फॉर्म्युला आहे, हा ईचा फॉर्म्युला बघा, इट्स अ ई रेस्ट टू दी पाय आर बाय एल, आणि यांचं मल्टिप्लिकेशन्स आहे. तर यांचं मल्टिप्लिकेशन्समुळे आपल्याला आउटपुट काय मिळणार आहे, ई रेस्ट टू दी पॉवर 0. आणि आता इथे ह्या ज्या टर्म्स आपल्याला मिळत आहेत, सो व्ही बाय एल, ओके, इंटू व्ही बाय एल इंटू आर बाय एल आहे. सो व्ही बाय एल डिवायडेड बाय आर बाय एल अशा प्रकारे इथे होणार. ओके, सो एल एल गेट कॅन्सल आउट होणार. ओके, प्लस के इंटू ई रेस्ट टू द पॉवर मायनस आर बाय एल टी अशा प्रकारे इथे सॉल्व होणार. ओके, मग आता इथे सॉल्व झाल्यानंतर ही जी करंटची व्हॅल्यू आपल्याला मिळते आय, त्याला आय ऑफ टी टाईम डोमेनमध्ये सुद्धा लिहिता येईल आपल्याला. सो आय ऑफ टी इज नथिंग बट इट्स अ व्ही बाय आर प्लस के टाइम्स ऑफ ई रेस्ट टू द पॉवर मायनस आर बाय एल टी. ओके, मायनस आर बाय एल टी. तर इथे ही एक स्टेप समजलेली असेल. फक्त इथे एक कन्फ्युजिंग स्टेप हेच आहे फक्त, तर त्याचं एक्सप्लेनेशन मी एक तुम्हाला शोधून सांगतो. ठीक आहे, आर बाय एल आणि व्ही बाय एल यांचं मल्टिप्लिकेशन्स केल्यानंतर हा व्ही बाय आर कसा घेतलेला आहे तो एक आपल्याला फक्त इथे बघायचा आहे. कारण की इथे ब्रॅकेट ओपनिंग जेव्हा आपण करतोय तर ब्रॅकेट ओपनिंग केल्यानंतर या दोन टर्मचं इथे काय झालेलं आहे, मल्टिप्लिकेशन झालेलं आहे. आणि मल्टिप्लिकेशन्समध्ये पॉवर फक्त काय दिसतं, एकाचा प्लस आहे एकाचा मायनस आहे. त्याच्यामुळे त्याचा जो पॉवर आहे तो पॉवर किती झालेला आहे, 0 झालेला आहे. ओके, बाकी आता टर्म्स ॲज इट इज होत्या, के इंटू ई रेस्ट टू द पॉवर मायनस आर बाय एल टी, ही टर्म्स तर ॲज इट इज आपल्याला बघायला मिळतं. ओके, सो इथे हे जे इक्वेशन्स आपल्याला मिळते आय ऑफ टीचं, तर हेच ॲक्च्युली सोल्युशन आहे, ज्याला आपण काय म्हणतो, दिस इज द सोल्युशन ऑफ जनरल इक्वेशन्स. दिस इज द सोल्युशन ऑफ जनरल इक्वेशन्स फॉर RL सर्किट, बट इथे केची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही आहे. आणि मग केची व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला इनिशियल कंडिशन्स यूज करावे लागतील. ओके, आणि मग केची व्हॅल्यू डिटरमाइन आपल्याला करावं लागतं. जी स्टेप चालू असेल ते 5th नंबर 6th नंबर. ओके, तर इथे आपण लिहूया, जो के इज डिटरमाइन बाय इनिशियल कंडिशन्स, ओके, मग इनिशियल कंडिशन्सला म्हणजेच काय, टी इज इक्वल टू 0 निगेटिव्हला म्हणजेच बिफोर स्विचिंगला. आणि बिफोर स्विचिंगला जर तुम्ही हे सर्किट जर ड्रॉ केलं तर तुम्हाला लक्षात येईल की रेझिस्टन्सची व्हॅल्यू ही रेझिस्टन्स असणार आहे. ओके, सो एलची व्हॅल्यू जर आपण टी 0 निगेटिव्ह इन्स्टंटला जर फाइंड आउट केली तर ती शॉर्ट सर्किट असणार. ओके, अशा प्रकारे इथे हा तो शॉर्ट सर्किट असणार आहे एल. ओके, बट हा जो स्विच असणार आहे बिफोर स्विचिंगला हा ओपन सर्किट असणार. आणि इथे हा तुमचा व्होल्टेज सोर्स जो पण पोलॅरिटी असेल तो कनेक्टेड. मग इथे हा जर स्विच जर ओपन आहे तर त्यामुळे इथून फ्लो होणारा जो करंट आहे तो करंट काय असणार आहे, 0 असणार आहे. सो करंट इज फ्लोईंग ॲट 0 निगेटिव्ह इन्स्टंट इज 0 अँपियर. आणि आपल्याला इंडक्टरबद्दल माहीत आहे की बिफोर स्विचिंग आणि आफ्टर स्विचिंगचा जो करंट असतो तो नेहमी काय असतो, सेम असतो. त्याच्यामुळे आपण याला T0 पॉझिटिव्ह साठी सुद्धा 0 अँपियर अशा प्रकारे इथे इंडिकेट करू शकतो. ओके, सो आपल्याला ही इनिशियल कंडिशन्सचा करंट मिळालेला आहे. ओके, आता इनिशियल कंडिशनचा करंट जर आपल्याला मिळालेला आहे तर ह्याच व्हॅल्यू आपण काय करणार आहोत, जे आपल्याला अबोव इक्वेशन्स फाइंड आउट झालेलं आहे, आपण इक्वेशन नंबर, तर याला इक्वेशन नंबर 2 असा प्रकार दिला. ओके, दिस इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन नंबर 2. मग आपण इथे सांगूया की पुट
put t is equal to 0 and current I of 0 is the 0 ampere. ओके, t इज इक्वल टू 0 पुट करायचं आहे आणि I ऑफ 0 इज इक्वल टू 0 एम्पियर पुट करायचं आहे इन इक्वेशन नंबर 2. दॅट इज द सोल्युशन ऑफ जनरल इक्वेशन्स. दॅट इज द सोल्युशन ऑफ जनरल इक्वेशन्स. तर सोल्युशन ऑफ जनरल इक्वेशन्समध्ये आपल्याला ह्या व्हॅल्यूज पुट डाऊन करायचे. माझं सोल्युशन ऑफ जनरल इक्वेशन्स काय आहे तर I ऑफ t इज इक्वल टू v upon r plus k into e raised to the power minus r by lt. अशा प्रकारे हे आपलं सोल्युशन ऑफ जनरल इक्वेशन्स आहे. सो टी ची व्हॅल्यू इथे 0 पुट करायची आहे, टी ची व्हॅल्यू इथे सुद्धा 0 पुट करायची आहे. मग आपल्याला काय मिळणार, करंट I ऑफ 0 इज इक्वल टू v अपॉन r प्लस k ॲज इट इज राहणार e रेस टू दी पॉवर मायनस r बाय l आणि कोणत्याही संख्येला 0ने मल्टिप्लाइड केलं तर ईचा पॉवर हा काय होणार आहे 0 होणार आहे. सो I ऑफ 0ची व्हॅल्यू तर 0च आहे, 0 एम्पियर आपल्याला मिळालेलं आहे. v अपॉन r प्लस k इंटू ई रेस टू दी पॉवर 0. आता ई रेस टू दी पॉवर 0 म्हणजेच तो 1 असणार आहे, म्हणजे इथे आपल्याला इथे k ची व्हॅल्यू इथे मिळणार आहे. सो k इंटू 1. आता k इंटू 1 इज नथिंग बट, म्हणजेच आपण इथे सांगू शकतो की हॅन्स k इज इक्वल टू मायनस v बाय r. आता k इज इक्वल टू मायनस v बाय r आपल्याला हे जे मिळालेलं आहे तर k ची व्हॅल्यू आपण पुन्हा कुठे पुट करणार. सो पुट इन इक्वेशन नंबर 2. पुट इन इक्वेशन नंबर 2. दॅट इज कोणतं इक्वेशन आहे ते तर त्याला आपण काय म्हणतो सोल्युशन ऑफ जनरल इक्वेशन्स. ओके, दॅट इज द सोल्युशन ऑफ जनरल इक्वेशन्स. मग आता सोल्युशन ऑफ जनरल इक्वेशनमध्ये के ची व्हॅल्यू पुट डाऊन करा आणि तेच आपलं फायनलाइज डेरिव्हेशन्स असणार. ओके, सो इथे आपल्याला करंट I ऑफ t is equals to the v upon r plus k into e raised to the power minus r by l into time t. ओके, मी k ची व्हॅल्यू इथे पुट कर. सो I ऑफ t इज इक्वल टू v upon r plus k is equal to minus v upon r e raised to the power minus r by l times of t अशा प्रकारे येणार. ओके, आता इथे प्लस मायनस मायनस होणार आहे हे लक्षात येते. ओके, म्हणजे आपण याला डिटेलमध्ये सॉल्व करून घेऊया. सो प्लस मायनस मायनस होणार. सो v अपॉन r e रेस टू दी पॉवर मायनस r बाय l म्हणजेच हा टाईम कॉन्स्टंट येतोय आर एलचा. ओके, सो ओके आणि I ऑफ टी. मग आता ही फायनलाइज व्हॅल्यू आपल्याला कशी लिहिता येईल. सो I ऑफ टी इज नथिंग बट v अपॉन r जर कॉमन आपण काढला तर ब्रॅकेटमध्ये कोण राहणार 1 मायनस e रेस टू दी पॉवर मायनस r बाय l टाइम्स ऑफ t. अशा प्रकारे ही एक्सप्रेशन येणार करंटचं. ओके, सो आर एल सर्किटसाठी जर सप्लाय किंवा सोर्स जर आपण सडनली अप्लाय केला तर आपल्याला हे डेरिव्हेशन्स इथे मिळते. ओके, थोडं इथे पी क्यू आणि वायबद्दल जर थोडी इन्फॉर्मेशन थोडी लक्षात ठेवली तर डेरिव्हेशन ॲक्च्युली इझी आहे पण थोडं कन्फ्युजिंग, थोडं लेंदी आहे. ओके, मध्ये मध्ये ज्या स्टेप्स आहेत त्या थोडं इंटिग्रेशन डेरिव्हेशनच्या इंटिग्रेशन फॅक्टर जो आहे तो सुद्धा एक थोडा लेंदी पोर्शन्स इथे येते. ओके, सो अशा प्रकारे दिस इज द expression for I of t. okay, for RL circuit. पण केव्हा when source is suddenly applied. ओके, सो हे डेरिव्हेशन्स विचारला जाऊ शकतं. ओके, बऱ्याच वेळेस विचारल्या सुद्धा आहे एक्झाममध्ये, ते सुद्धा घेऊ शकतो. ओके, तर आर एलचं हे जे डेरिव्हेशन्स आहेत ह्याच स्टेप्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत आणि एक न्यूमरिकल्स इथे सॉल्व करून बघूया आपण डायरेक्टली आणि त्याचं आन्सर किती येतं ते आपण बघूया. ओके, सो इथे आपण इंक चेंज करून घेऊया आणि त्याचं एक न्यूमरिकल्स सॉल्व करून बघू. ब्लॅक कलर
ठीक आहे, ब्ल्यू कलर घेऊ. ओके, तर या न्यूमरिकल्समध्ये आपल्याला आर एलचं हे न्यूमरिकल्स आहे, आर एलचं. आणि ठीक आहे, आणि या न्यूमरिकल्समध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की फॉर द सर्किट शोन, ठीक आहे, एक नोट डाऊन करून घेऊया आपण. ओके, फॉर द सर्किट shown, determine the current I of t, determine the current I of t, okay, for t greater than 0, for t greater than 0, and draw the diagram किंवा आपण म्हणूया directly when the switch is closed, when the switch is closed, when the switch is closed at t is equal to 0. ओके, इथे आपल्याला करंट तर फाइंड आउट करायला सांगितलंच आहे. ओके, त्यासोबत ऑल्सो फाइंड दी व्होल्टेज, ज्याला आपण VTG शॉर्टमध्ये लिहूया, व्होल्टेज अक्रॉस द कपॅसिटर. ओके, सो व्होल्टेज हा नेहमी कपॅसिटरचाच असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे, आणि करंट हा नेहमी इंडक्टरमधला असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. ओके, सो इथे आपल्याला जो इंडक्टर दिलेला आहे त्यामधलाच करंट हा फाइंड आउट करायचा आहे, आणि त्यामधलाच आपल्याला व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर नाही, इथे आपल्याला इंडक्टर. ओके, न्यूमरिकल, ओके न्यूमरिकल आपण चुकीचं लिहितो तो. ओके, ऑल्सो फाइंड अक्रॉस, जो व्होल्टेज आहे तो काही इथे फाइंड आउट करायचा नाही आहे, फक्त करंट फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, कारण की आर एल सर्किट आहे. आणि सर्किट बघा अशा प्रकारे दिलेला आहे की हा 10 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स आहे. ओके, इथे रेजिस्टन्स कनेक्टेड आहे, इंडक्टर कनेक्टेड आहे अशा प्रकारे, आणि इथे आपल्याला स्विच इथे कनेक्ट केलेला आपल्याला दाखवत आहे, आणि स्विचचा जो ॲरो आहे तो अशा प्रकारे डाऊनवर्ड ॲरो आपल्याला बघायला मिळेल. ओके, मला सांगा आता हा के नावाचा जो स्विच आहे तर जो डाऊनवर्ड ॲरो म्हणजेच काय की जर बिफोर स्विचिंगला जर बघितलं तर स्विच हा ओपन असणार, आणि आफ्टर स्विचिंग म्हणजेच ॲक्शन झाल्यानंतर हा स्विच हा क्लोज असणार. ओके, सो इथे आरची जी व्हॅल्यू आहे ती 2 ओहम इतकी आहे, आणि एलची जी व्हॅल्यू आहे ते 1 हेनरी इतकी आपल्याला सांगण्यात आलेली आहे. ओके, मग इथे आपण सिम्पली सॉल्व करूया सोल्युशन्स. त्यामध्ये स्टेप नंबर फर्स्ट आपण घेऊया, ज्याच्यामध्ये आपण म्हणतोय की जनरल इक्वेशन्स फॉर टी ग्रेटर दॅन 0साठी आपण घेतोय, म्हणजेच स्विचिंग ॲक्शन झाल्यानंतर स्विच हा क्लोज असणार, आणि त्यावेळेस आपल्याला इथे KVL अप्लाय करायचं. सो KVL म्हणजेच व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्सेस प्लस व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर. ओके, अशा प्रकारे येईल, इज इक्वल टू V, हा आपला KVL होता. ओके, सो इथे आरची व्हॅल्यू आपल्याला 2 ओहम इतकी दिसते, करंट हा I आपण इथे लिहिणार आहे, एलची व्हॅल्यू ही 1 हेनरी इतकी आहे, आणि di/dt ॲज इट इज असणार आहे, इट्स अ चेंज इन करंट di/dt विथ रिस्पेक्ट टू टाईम. आणि व्होल्टेज आपल्याला किती दिलेलं आहे, सो व्होल्टेज आपल्याला इथे डायरेक्टली 10 व्होल्ट दिलेलं आहे. ओके, सो अशा प्रकारे हे आपल्याला इक्वेशन मिळालं. मग आता इथे आपल्याला di/dt ला सेपरेट करायचं आहे, तो इथे आपण सेकंड स्टेपला जाणार आहोत, डिवाइड बाय एल. ओके, आणि एलची व्हॅल्यूसुद्धा आपल्याला माहीत आहे, म्हणजेच काय डिवाइड बाय एल म्हणजेच काय 1 हेनरीने आपल्याला काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. ओके, मग 2I डिवायडेड बाय 1 प्लस 1 डिवायडेड बाय 1 di/dt. ओके, इज इक्वल्स टू द 10 डिवायडेड बाय 1. तर ही एक स्टेप मी थोडं जास्त लिहितोय. ओके, फर्स्ट न्यूमरिकल असं आहे म्हणून 2 डिवाइड बाय 1 म्हणजेच काय 2 होणार, 1 बाय 1 म्हणजेच 1 होणार. म्हणजेच इथे आता बघा हा जो डेरिव्हेटिव्ह आहे हा सिंगल झालेला आहे, सेपरेट झालेला आहे, आणि हा सिंगल झाल्यानंतर आपण सांगू शकतो की हा फर्स्ट ऑर्डर आहे. ओके, सो इथे डायरेक्टली मी लिहितोय आता.
Okay, power is 1 and hence it's the first order non-homogeneous okay linear differential equations. ओके, सो याला LDE असं शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, जसं तुम्हाला आवडेल ते. सो याचं सोल्युशन आपल्याला इथे आता फाइंड आउट करायचं आहे. मग आता याचं सोल्युशन्स कसं फाइंड आउट करतो, तर आपल्याला इथे शॉर्टमध्येच लिहितो इंटिग्रेशन फॅक्टर जो आहे. सो इंटिग्रेशन फॅक्टर हा काय असणार आहे, सो इंटिग्रेशन फॅक्टर असणार आहे ई त्याचा पॉवर इंटिग्रेशन्स ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू डी टी. ओके, सो हा इंटिग्रेशन फॅक्टर असणार आहे. सो इंटिग्रेशन फॅक्टरचा आपण इथे यूज करून इंटिग्रल मेथडने आपण हे सॉल्व करणार आहोत. बट त्याच्या अगोदर पीची व्हॅल्यू काय असणार आहे, तर लगेच इथे आपण नोट डाऊन करून घेऊया. कलर चेंज करून देतो म्हणजे तुम्हाला त्या व्हॅल्यूज लगेच लक्षात राहतील किंवा दिसतील. तर इथे बघा, P इज इक्वल्स टू द R बाय L अशी ही व्हॅल्यू असतं. ओके, मग आरची व्हॅल्यू इथे 2 ओम आहे, एलची व्हॅल्यू 1 हेनरी आहे. मग 2/1 म्हणजेच हे किती होणार, 2 होणार. ओके, सो याला आपण ब्रॅकेट सुद्धा करून घेऊया. सो P इज इक्वल टू 2 आपल्याला मिळालेलं आहे. तसंच सांगा Q इज इक्वल टू काय असणार, सो Q म्हणजेच हा V/L असतो, राईट हँड साईडची व्हॅल्यू. इथे व्होल्टेज हा 10 व्होल्ट आहे, इंडक्टर तर इथे 1 हेनरीचाच आहे. मग 10 डिवायडेड बाय 1 म्हणजेच हा किती मिळणार आपल्याला, 10. सो इथे Qची व्हॅल्यू आपल्याला किती मिळालेली आहे, 10 अशी मिळालेली आहे. ओके, तसंच y म्हणजे करंट असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. y म्हणजे करंट आणि ह्या वायच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, म्हणजेच करंट I ऑफ t आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. मग अशा प्रकारे इथे P, Q आणि y आपल्याला मिळालेलं आहे. ओके, सो इथे पुन्हा आपल्या डेरिव्हेशन्स म्हणल्या स्टेप्स करण्याची काही गरज नाही आहे. इथे डायरेक्टली स्टेप्स लिहिल्या तरी चालतील. सो y इज इक्वल टू ईचा पॉवर इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन्स ऑफ पी डी टी. ओके, त्यानंतर इंटिग्रेशन्स ऑफ क्यू ई टू दी पॉवर पी डी टी. ओके, प्लस के इन टू ई रेस टू दी पॉवर. तर आपल्या डेरिव्हेशन्स म्हणूनच हे लिहितोय डायरेक्टली. ओके, तर इथे अशा प्रकारे. ओके, मग इथे वायची व्हॅल्यू काय होती, तर वायची व्हॅल्यू ही आय होती. ओके, त्यानंतर ईचा पॉवर इंटिग्रेशन ऑफ पी. आता पीची व्हॅल्यू बघा वरच्या ब्रॅकेटमध्ये किती दिसते, 2 दिसते, म्हणून इथे डायरेक्टली 2 dt अशा प्रकारे लिहितो. ओके, इंटिग्रेशन ऑफ क्यूची व्हॅल्यू किती दिसते, तर ही 10 दिसते, डायरेक्टली 10 इथे लिहून घेतोय. ईचा पॉवर इंटिग्रेशन ऑफ पी म्हणजेच इट्स अ 2 dt. ओके, विथ रिस्पेक्ट टू dt प्लस के हा इंटिग्रेशन कॉन्स्टंट असणार आणि ईचा पॉवर मायनस इंटिग्रेशन ऑफ पीची व्हॅल्यू पुन्हा 2 dt अशा प्रकारे. ओके, मग यांचे इंटिग्रेशन वगैरे सॉल्व केल्यानंतर आपल्याला जे व्हॅल्यूज इथे मिळत आहेत ते व्हॅल्यूज कशा मिळत आहेत. सो करंट I इज इक्वल्स टू द ई टू दी पॉवर मायनस इंटिग्रेशन्स ऑफ 2 dt. ओके, सो मायनस इंटिग्रेशन्स ऑफ 2 dt किंवा ठीक आहे यांचं इंटिग्रेशन सॉल्व. ओके, इंटिग्रेशन्स ऑफ -2 t. ओके, अशा प्रकारे मिळणार. तसंच यांचं इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर काय मिळणार, 10 डिवायडेड बाय 2. ओके, 10 बाहेर काढला, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू दी पॉवर. ओके, सो हा सुद्धा किती राहणार, ई रेस टू दी पॉवर -2t अशा प्रकारे राहणार. प्लस के ई रेस टू दी पॉवर, याचा जो पॉवर आहे त्याचं इंटिग्रेशन जर सॉल्व केलं तर तो -2 हा बाहेर निघालेला असणार आहे आणि इंटिग्रेशन डेरिव्हेशन कॅन्सल होत काय होणार, ई रेस टू दी पॉवर -2t अशा प्रकारे राहणार. ओके, मग इथे ह्या ज्या 2 टर्म्स तुम्हाला दिसत आहेत ना, या 2 टर्म्स, तर यांचा जर तुम्ही प्रॉडक्ट केला तर तो प्रॉडक्ट किती होतो, ई रेस टू दी पॉवर 0 होतो. पॉवर
मध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये ॲडिशन होतं. ओके, सो -2 + 2 यांची जेव्हा ॲडिशन केली जातं तर ती 0 आपल्याला मिळते आहे. ओके, सो इथे हा -2 नाही आहे, हा कोण आहे, हा +2 आहे, हे लक्षात घ्यायचं. ओके, आणि हा 10/2 ॲज इट इज इथे राहणार 10/2 प्लस k टाइम्स ऑफ e⁻⁻2t ॲज इट इज राहणार. तर अशा प्रकारे हे जे आय ऑफ टी करंटचं जे डेरिवेशन्स आपल्याला मिळतं आहे ती करंटची व्हॅल्यू आहे. ओके, हे लक्षात घ्यायची आहे. ई ऑफ झिरोची व्हॅल्यू जी असतं ती 1 असतं, ही लक्षात घ्यायची आहे. तर आपण इथे या आय ऑफ टीला इथे ब्रॅकेट करणार आहोत 10/2 प्लस के e⁻⁻2t. तर याला अशा प्रकारे ब्रॅकेट करून बॉक्स करून घेऊया. ओके, दिस इज द आय ऑफ टी, ज्याला आपण सोल्युशन ऑफ जनरल इक्वेशन्स म्हणजेच इक्वेशन नंबर 2 म्हणूया. ओके, सो इक्वेशन नंबर 2. मग आता इथे केची जी व्हॅल्यू आहे ती केची व्हॅल्यू फक्त फाइंड आउट करायची आहे आणि फायनलाइज आपल्याला हे इक्वेशन्स मिळालेलं आहे. ओके, मग केची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करता येईल. ओके, सो फाइंड के using initial conditions. आता इनिशियल कंडिशन्स काय असणार आहे. सो इनिशियल कंडिशन्स टी इज इक्वल टू 0 निगेटिव्ह इन्स्टंटला. टी इज इक्वल टू 0 निगेटिव्ह इन्स्टंटला म्हणजेच बिफोर स्विचिंगला. सो आफ्टर बिफोर स्विचिंगला जर तुम्ही सपोज करंट जर फाइंड आउट केला तर तो कसा मिळणार. तर बिफोर स्विचिंगचा जर करंट तुम्ही बघितला तर आर हा आर असणार आहे, एल हा शॉर्ट झालेला असणार आहे, शॉर्ट सर्किट असणार आहे. ओके, त्यानंतर इथे तुमचा जो कोणता व्होल्टेज सोर्स असेल तर व्होल्टेज सोर्स 10 व्होल्टचा वगैरे जो असणार आहे. बट बिफोर स्विचिंगला हा स्विच हा ओपनच आहे ना, म्हणजेच काय की इथून फ्लो होणारा जो करंट आहे आरची व्हॅल्यू किती होती 2 ओम वगैरे आणि 10 व्होल्ट. सो इथेन फ्लो होणारा जो करंट आहे बिफोर स्विचिंगचा हा किती असणार आहे. तर हा 0 एम्पियरच असणार आहे आणि हे इंडक्टिव्ह सर्किट आहे. त्याच्यामुळे आपण इनिशियल अँड फायनल कंडिशन थेरमच्या नुसार सांगू शकतो की बिफोर स्विचिंगचा करंट आणि आफ्टर स्विचिंगचा करंट हा किती असतो 0 एम्पियर इतकाच असतो. ओके, त्यामुळे आपल्याला हे इथे अशा प्रकारे मिळते. आय ऑफ झिरोची व्हॅल्यू ही 0च आपल्याला मिळते आहे. ओके, म्हणून मग आपण इथे सांगतो की पुट टी इज इक्वल टू 0 अँड आय ऑफ 0 पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कोणताही घेतला तर त्याचं ॲन्सर काय असणार आहे 0 एम्पियर. तर या दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला पुट करायच्या आहे कोणत्या इक्वेशन्समध्ये. पुट इन इक्वेशन्स नंबर 2. सो सेकंड नंबरच्या इक्वेशन्समध्ये पुट करा. सो आय ऑफ 2 इज इक्वल टू 10/2 प्लस के e⁻⁻2t. ओके, अशा प्रकारे आपल्याला हे डेरिव्हेशन्स मिळालेलं आहे. सो इथे पुट करा टीची व्हॅल्यू 0, आय ऑफ 0 इज इक्वल टू 10/2 प्लस के e⁻⁻2 आणि टीची व्हॅल्यूसुद्धा किती 0. ओके, मग इथे आपल्याला काय मिळतं आहे तर आय ऑफ 0ची व्हॅल्यू तर 0च एम्पियर आहे. इथे 10/2 आपल्याला मिळणार प्लस के e⁻0 होणार. e⁻0ची जी व्हॅल्यू असतं ती 1च असतं. ओके, सो कोणत्याही संख्येला 1ने मल्टिप्लाय करा आपल्याला ॲन्सर हे 1 मिळणार. सो 10/2 प्लस के इंटू 1 म्हणजेच इथे आपण लिहू शकतो ब्रॅकेट बॉक्स के इज नथिंग बट इट्स अ -10/2. द व्हॅल्यू ऑफ के इज -10/2. सो पुट इन इक्वेशन 2. सो पुट इन इक्वेशन 2. सो केची व्हॅल्यू -10/2 इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट डाऊन करा. सो आपल्याला कसं मिळणार मग इक्वेशन नंबर 2. तर इक्वेशन नंबर 2 आहे आय ऑफ टी इज 10/2 प्लस के टाइम्स ऑफ e⁻⁻2t आणि के ची व्हॅल्यू इथे -10/2 पुट डाऊन करायची आहे. ओके, सो -10/2 e⁻⁻2t मध्ये यांना जर सॉल्व केलं तर तुम्हाला काय मिळणार 10/2 प्लस मायनस मायनस होणार 10/2 e⁻⁻2t आपल्याला अशा प्रकारे मिळणार. ओके, आणि 10/2 जर कॉमन काढलात म्हणजेच v/r जर कॉमन काढलात तर ब्रॅकेटमध्ये कोण राहणार इट्स अ 1 मायनस e⁻⁻2t. ओके, सो आय ऑफ टी इथे आपल्याला
मिळालेलं आहे. सो हे त्याचं ॲन्सर असणार आहे आय ऑफ टी. म्हणजे आपल्याला करंट फाइंड आउट करायला सांगितलं आर एल सर्किटमधला. ओके, दिस इज द ॲन्सर, दिस इज द आय ऑफ टी ऑर ॲन्सर. ओके, सो जशा आपल्या स्टेप्स आहेत डेरिव्हेशन्समध्ये त्याच स्टेप्स आपल्याला इथे फॉलो कराव्या लागतात. ओके, सो सेम एक्सप्रेशन्स आपलं आपण आर सी सर्किटचं इथे बघूया. आर सी सर्किटमध्ये आपल्याला बऱ्यापैकी थोडं इझिली सॉल्व करता येईल. ओके, आर एल सर्किटमध्ये जो इंटिग्रेशन फॅक्टर्स आहेत त्याच्यामुळे थोडं कॉम्प्लिकेशन्स वाटतात, बट आर सी सर्किटमध्ये तेवढे कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत. ओके, सो इथे आपण टाइम रिस्पॉन्स आर सी सर्किटसाठी घेऊया. ओके, सो याचं नाव आपण घेऊया टाइम रिस्पॉन्स एक्सप्रेशन्स. टाइम रिस्पॉन्स एक्सप्रेशन for current I of t, for current I of t when the source is suddenly applied. Okay, when the source is suddenly applied. ओके, आणि ते सर्किट सुद्धा काढून घेऊया आर. ओके, आणि सी सिरीजली कनेक्टेड स्विच आपल्याला इथे दाखवता येईल. ओके, पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू निगेटिव्ह आपला सोर्स असणार आहे, दॅट इज द व्ही. सी आर ॲरो स्विचिंगचा ॲरो हा असा डाऊनवर्ड सडनली अप्लाय व्हायला के नावाचा स्विचिंग्स. ओके, सो इथे वन बाय वन आपण इथे आर सी सर्किटच्या इथे नावसुद्धा लिहून घेऊया. इट्स आर सी सिरीज सर्किट. ओके, आणि आपण आपली इंक चेंज करून घेऊया. स्टेप्स, स्टेप नंबर 1 ॲज युजल जी असणार आहे जनरल इक्वेशन्स आपण इथे घेणार आहोत. जनरल इक्वेशन फॉर द फायनल पोझिशन्स आपण इथे घेणार आहोत. सो स्टेप नंबर फर्स्ट, that is the general equations for t greater than 0. आता t greater than 0 ला सांगता येईल का? तर t greater than 0 ला स्विच हा क्लोज असणार आहे आणि तेव्हा आपल्याला इथे जो अप्लाय करायचा आहे तो आपल्याला KVL अप्लाय करायचा आहे. ओके, सो KVL अप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स. व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स इट्स अ RI प्लस voltage across capacitor. So voltage across capacitor is the 1 upon C integrations of current I with respect to dt is equals to the total voltage. So total voltage हा कुठे कुठे खर्च होतोय? सो रेजिस्टन्सच्या अक्रॉसमध्ये आणि कॅपॅसिटरच्या अक्रॉसमध्ये. हे आपल्याला जनरल इक्वेशन्स म्हणजेच KVL भेटलेलं आहे आणि यालाच आपण काय म्हणणार आहोत? इक्वेशन नंबर 1 जनरल इक्वेशन्स. बट आपल्याला इथे कुठेही डिफरन्शिएशन दिसत नाही. आपल्याला लिनियर डिफरन्शिएशनसाठी डिफरन्शिएशन असणे गरजेचं आहे आणि म्हणूनच मग आपल्याला ही जी सेकंड स्टेप आहे इथे ॲडिशनल करावी लागतं, जे की आपल्याला आर एलमध्ये करावी लागली नाही. ओके, आर एलमध्ये आपण डायरेक्टली कशाला गेलो होतो? डिवाइड बाय एलला गेलो होतो. बट इथे डिफरन्शिएट पुन्हा करावं लागतं. ओके, आणि हे का बरं करावं लागतं आहे? तर बघा, डिफरन्शिएटिंग अबाव इक्वेशन्स. ओके, मग आता डिफरन्शिएटिंग केल्यामुळे काय होणार? आर हा कॉन्स्टंट आहे, आयचा डिफरन्शिएशन होणार कारण की आय हा व्हेरिएबल आहे. ओके, प्लस 1 अपॉन सी हा कॉन्स्टंट आहे, बाहेर निघणार. ओके, डेरिव्हेटिव्हने इंटिग्रेशन कॅन्सल आउट होऊन फक्त इथे करंट आय इथे राहणार इज इक्वल टू राईट हँड साईडला व्होल्टेज जो की 10 व्होल्ट 5 व्होल्ट असतो. सो कॉन्स्टंट व्हॅल्यूचं डेरिव्हेशन जर घेतलं तर आन्सर हे काय असणार? 0 असणार. ओके, सो अशा प्रकारे इथे आपल्याला आता इथे डेरिव्हेटिव्ह बघायला मिळतो आणि इथे आपल्याला बघायला मिळतो की पॉवर इज 1. पॉवर इज 1. ओके, आणि म्हणूनच मग आपण इथे सांगणार की hence it's a first order
पण इथे नॉन होमोजिनियस नाही आहे, बस इज इक्वल टू झिरो आलेलं आहे. म्हणून मग आपण इथे काय म्हणणार, इट्स अ फर्स्ट ऑर्डर बट होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन्स. ओके, मग आता इथे सेम व्हॅल्यूज आपल्याला मिळणार आहेत. ओके, सो इथे आपण डायरेक्टली एक स्टेप्स नोट डाऊन करूया. आय ऑफ टी आपल्याला इथे फाइंड आउट होतो, इट्स के टाइम्स ऑफ ई रेस टू दी पॉवर मायनस टी बाय आर सी या फॉर्ममध्ये. ओके, आणि त्याच्यातला मध्ये जो के आहे, ती के ची जी व्हॅल्यूज आहे ती आपल्याला इनिशियल कंडिशन्सने इथे फाइंड आउट करायचं. सो के इज डिटरमाइन, सो के इज डिटरमाइन बाय इनिशियल कंडिशन्स, बाय इनिशियल कंडिशन्स. ओके, के जेव्हा इनिशियल कंडिशन्सने आपण डिटरमाइन करतोय, सो इनिशियल कंडिशन्स म्हणजेच कोणती कंडिशन असणार आहेत, तर लक्षात घ्यायचं आहे टी इज इक्वल टू झिरोला स्विचिंग होते आहे. सो टी इज इक्वल टू झिरो निगेटिव्ह इन्स्टंटला जी कंडिशन असणार आहे बिफोर स्विचिंगला. ओके, सो बिफोर स्विचिंगला आपल्याला व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर फाइंड आउट करावा लागतो, जो की व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर ॲट झिरो निगेटिव्ह इन्स्टंटला 0 व्होल्ट मिळतो. आणि आपल्याला अकॉर्डिंग टू इनिशियल अँड फायनल पोझिशन थेरमनी आपल्याला सांगितलेलं आहे की कॅपॅसिटरचा बिफोर स्विचिंगचा व्होल्टेज आणि कॅपॅसिटरचा आफ्टर स्विचिंगचा जो व्होल्टेज आहे तो काय असतो, सेम असतो. त्याच्यामुळे आपण ही एक इक्वेशन्स इथे लिहू शकतो की व्ही ॲट झिरो निगेटिव्ह अँड व्ही ॲट झिरो पॉझिटिव्ह इज 0 व्होल्ट. ओके, कारण की तो इनिशियली अनचार्ज असतो त्यामुळे. ओके, आणि त्याच्यामुळेच मग आपल्याला इथे फायनली काय मिळतं आहे, तर जनरल इक्वेशन्समध्ये आपण जेव्हा कॅपॅसिटरची व्हॅल्यू पुट डाऊन करतोय तर बघा आपल्याला जनरल इक्वेशन्स, इक्वेशन नंबर 1 काय मिळालेलं होतं. सो इक्वेशन नंबर 1 आपल्याला मिळालं होतं आर इंटू आय ऑफ झिरो पॉझिटिव्ह प्लस 1 अपॉन सी इंटिग्रेशन्स ऑफ करंट आय ऑफ टी डी टी इज इक्वल्स टू द व्ही. ओके, सो रेजिस्टरच्या अक्रॉस म्हणलं व्होल्टेज आणि कॅपॅसिटरच्या अक्रॉस म्हणलं व्होल्टेज, असंच यांचं मिनिंग होतं. सो दिस इज द व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर होतं, तर याला आपण आर आय ऑफ झिरो पॉझिटिव्ह इथे असं राहू द्या. ओके, बट ही जी कंप्लीट टर्म्स आहे या कंप्लीट टर्म्सला आपण व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर ॲट झिरो पॉझिटिव्ह इन्स्टंट आपण असं म्हणू शकतो. आणि ती व्हॅल्यू आपल्याला किती मिळालेली आहे, तर ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 0 व्होल्ट. ओके, म्हणून इथे काय राहणार आहे, इट्स आर आय ऑफ झिरो पॉझिटिव्ह प्लस 0 इज इक्वल्स टू द व्ही. आणि मग या इक्वेशन्सवरून जर का आपल्याला करंट जर फाइंड आउट करायला सांगितला, सो करंट ॲट झिरो पॉझिटिव्ह इन्स्टंट इज नथिंग बट व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्स. ओके, सो करंट इज इक्वल टू व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्स इथे आपल्याला फाइंड आउट होतं. मग इथे के ची जी आय ऑफ झिरो पॉझिटिव्ह इज इक्वल टू व्ही बाय आर आपल्याला मिळालेलं आहे. ओके, आपल्याला के ची जी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, याला एक इक्वेशन नंबर देऊन देऊया. याला इक्वेशन नंबर जो चालू असेल तो सेकंड इक्वेशन्स. ओके, सो याला म्हणूया पुट t is equal to 0 and I of 0 positive is equals to the V by R. बघा RL सर्किटमध्ये या दोन्ही व्हॅल्यू 0 होत्या, इथे फक्त t ची व्हॅल्यू आपण 0 पुट डाऊन करणार आहे 0 निगेटिव्ह इन्स्टंटला, बट करंट इथे आपल्याला मिळालेला असणार आहे. ओके, कोणत्या कशामध्ये पुट करणार आहे, इन इक्वेशन्स 2, इन इक्वेशन्स नंबर 2. आता इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट डाऊन करा, तर इक्वेशन नंबर पुन्हा इथे लिहितोय आय ऑफ टी इज इक्वल टू के टाइम्स ई रेस टू दी पॉवर मायनस टी बाय आर सी, अशा प्रकारे आपल्याला मिळणार. आता इथे टी ची व्हॅल्यू 0 पुट डाऊन करा आणि इथे जो पॉवर आहे तो पॉवरची व्हॅल्यू सुद्धा काय 0 पुट डाऊन करा. सो आय ऑफ 0 इज इक्वल्स टू द के ई रेस टू दी पॉवर 0. ओके,
आय ऑफ झिरो पॉझिटिव्ह इन्स्टंटसाठी जर आपण बघितलं सो इट्स अ व्ही अपॉन आर. निगेटिव्ह इन्स्टंटसाठी सुद्धा बघितलं तर ते किती असणार आहे, व्ही अपॉन आर असणारच आहे. ओके, सो के इंटू वन, कोणत्याही संख्येला वनने मल्टिप्लाइड केलं म्हणजेच आपण इथे सांगू शकतो द व्हॅल्यू ऑफ के इट्स अ व्ही अपॉन आर. द व्हॅल्यू ऑफ के इट्स अ व्ही अपॉन आर. आता केची व्हॅल्यू मिळाली आहे, मग हिला पुन्हा कशात पुट करणार, त्याच इक्वेशनमध्ये, पुट इन इक्वेशन नंबर 2, आणि हेच आपलं आर सीचं कम्प्लीट सोल्युशन असणार आहे. ओके, सो आय ऑफ टी इज इक्वल्स टू द के ची व्हॅल्यू व्ही अपॉन आर डायरेक्टली इथे पुट करतो, के ची व्हॅल्यू व्ही अपॉन आर इंटू ई रेस टू दी पॉवर मायनस टी बाय आर सी, अशा प्रकारे पुट होणार. ओके, सो यालाच आपण बॉक्स करून घेऊया. दिस इज द फायनलाइज सोल्युशन फॉर दिस इज द कम्प्लीट सोल्युशन किंवा फायनलाइज सोल्युशन ज्याला आपण म्हणू शकतो, कम्प्लीट सोल्युशन और फायनलाइज सोल्युशन्स फॉर आर सी series circuit when the source is suddenly applied. Okay, when the source is suddenly applied. When the source is suddenly applied. Okay, मग याचंच एक न्यूमरिकल सिरीज सॉल्व करूया आर सीचं. ओके, आणि मग आजचं लेक्चर आपण इथे थांबूया. तर आपण इथे इंक चेंज करून घेऊया अगोदर न्यूमरिकलसाठी. ड्रॉ ब्लॅक कलर घेऊन घेऊया. ओके, ओके, ओके. एक्झाम्पल्स आहे, डिटरमाइन द करंट आय ऑफ टी. डिटरमाइन द करंट, आता शॉर्टमध्ये लिहितोय आय ऑफ टी फॉर टी ग्रेटर दॅन 0. ओके, अँड ऑल्सो डिटरमाइन and also find किंवा also determine the voltage across capacitor, okay, and draw the variations with times. okay, किंवा जे बाकीचं सगळं दिलेलं आहे, आणि स्विच ॲट टी इज इक्वल टू, स्विच इज क्लोज ॲट टी इज इक्वल टू 0 इन्स्टंट वगैरे, ह्या जे कॉमन स्टेटमेंट आहेत ते तुम्हाला प्रत्येक न्यूमरिकलमध्ये दिसायला मिळेल की स्विच हा कधी क्लोज होतोय. तर हे ॲक्च्युली स्विच इज क्लोज ॲट टी इज इक्वल टू 0 निगेटिव्ह इन्स्टंट. ओके, आणि आपल्याला सर्किट अशा प्रकारे दिलेलं आहे, पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द निगेटिव्ह, आणि इथे 100 व्होल्टचा सप्लाय कनेक्टेड आहे. स्विच आपल्याला इथे बघायला मिळतोय, रेजिस्टन्स इथे आहे जो की 5 ओहमचा रेजिस्टन्स आहे, आणि अशा प्रकारे इथे एक कपॅसिटर जो की 0.5 फॅरेटचा कपॅसिटर आहे. ओके, सो इट्स अ 0.5 फॅरेट कपॅसिटर. इथून फ्लो होणारा जो करंट आहे ज्याला नाव देण्यात येतं आय ऑफ टी. ओके, आणि ॲरो डाउनवर्ड डायरेक्शनने स्विचचं पोझिशनचं नाव हे टी इज इक्वल टू 0. ओके, सो अशा प्रकारे हा एक सर्किट आपल्याला दिलेला आहे. ओके, सो फास्टमध्ये आपण यांचं सोल्युशन्स नोट डाऊन करून घेऊया. सो जनरल इक्वेशन्स, फर्स्ट स्टेप्स ज्याला आपण म्हणतोय. सो फर्स्ट स्टेप, जनरल इक्वेशन्स फॉर टी ग्रेटर दॅन 0 सिस्टीमसाठी, म्हणजे फायनल पोझिशनसाठी. बघा, रेजिस्टन्सच्या अक्रॉसमध्ये होणारा ड्रॉप आर आहे, प्लस कपॅसिटरच्या अक्रॉसमध्ये होणारा ड्रॉप 1/c इंटिग्रेशन्स ऑफ आय डी टी इज इक्वल टू जो टोटल व्होल्टेज आपल्याला दिसतो इथे 100 व्होल्ट वगैरे असा दिसतो. ओके, सो याला तुम्ही आर आणि एलच्या व्हॅल्यू पुट डाऊन केलात तरीच चालेल. ओके, सो आरची व्हॅल्यू बघा किती आहे. सो आरची व्हॅल्यू आहे 5i प्लस 1/c, इट्स अ 0.5 इंटिग्रेशन्स ऑफ आय डी टी इज इक्वल्स टू द 100. अशा प्रकारे मला सांगता येईल.
याला डिफरन्शिएट करायचं आहे पुन्हा, कारण की इथे कोणत्याही प्रकारचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला दिसत नाही आहे, डिफरन्शिएशन्स आपल्याला दिसत नाही आहे. म्हणून स्टेप नंबर 2 इथे येते, डिफरन्शिएट अबाव इक्वेशन्स. डिफरन्शिएट अबाव इक्वेशन्स. मग या 5ला अशा प्रकारे बाहेर काढण्यात येईल आणि डिफरन्शिएशन्स करंटसोबत होणार आहे, डेरिव्हेटिव्ह हा करंटचा निघणार आहे. प्लस इथे सुद्धा 1/0.5 हे बाहेर आपल्याला बघायला मिळेल. ओके, आणि इंटिग्रेशन आणि डेरिव्हेशन कॅन्सल होऊन इथे फक्त करंट राहणार आहे आणि 100चा डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर तो 0 येणार आहे. ओके, मग इथे बघा di/dt तर आपल्याला इथे मिळालेला आहे, बट त्याला जो इथे प्रॉडक्ट दिसतोय, त्याला जो मल्टिप्लिकेशन दिसतोय तो r दिसतोय, म्हणून इथे आपण त्याला सेपरेट करूया आणि तो सेपरेट त्याला गायब करण्यासाठी काय करूया, डिवाइड बाय r. ओके, सो डिवाइड बाय r जी व्हॅल्यू आहे 5, डिवाइड बाय r जी की व्हॅल्यू आहे 5 ओहम्स. तो 5 ओहम्सनी आपण डिवाइड करूया. सो 5ने जर आपण डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळणार, इट्स di/dt प्लस 1 डिवायडेड बाय RC. आता याचं मल्टिप्लिकेशन्स किती होतं, ओके, 0.5 आणि 5चं मल्टिप्लिकेशन्स किती होतं बघा, तर तुम्हाला 2.5 वगैरे असं दिसणार RC. ओके, सो 1/2.5 अशा प्रकारे होणार आणि इथे करंट I राहणार आणि इकडे 0 राहणार. आता इथून आपण सांगू शकतो की दिस इज द फर्स्ट ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन्स. This is the first order homogeneous linear differential equations. आणि मग याला आपल्याला इथे सॉल्व करायचं आहे. ओके, सो इथे आपण डायरेक्टली सॉल्व कसं करणार आहोत, तर डायरेक्टली आपल्याला इथे आय ऑफ टी ची आपल्या डेरिव्हेशन्स म्हणून जी व्हॅल्यू मिळालेली आहे, आय ऑफ टी इज अ के टाइम्स ऑफ minus t divided by RC, sorry, e to the power आपला बाकी राहिला ना, k into e to the power minus t by RC. अशा प्रकारे ही व्हॅल्यू असतं. सो RC साठी आय ऑफ टी, सो के ची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही आहे. ओके, ईचा पॉवर हा -t टाइम्स डिवायडेड बाय आर आणि सी. सो आर ची व्हॅल्यू ही 5 ओहम, सी ची व्हॅल्यू 0.5. सो 5 ओहम आणि 0.5 यांचं मल्टिप्लिकेशन्स म्हणजेच 2.5. ओके, अशा प्रकारे आपल्याला मिळणार आणि यालाच आपण म्हणणार आहोत इक्वेशन नंबर 2. ओके, मग आता इथे के ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो के ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करून इथे पुट डाऊन करायची आणि आय ऑफ टी आपल्याला इथे मिळालेलं असणार. मग इथे काय म्हणणार, नेक्स्ट स्टेपला जी स्टेप इथे चालू असणार आहे 3, 4 जे कोणती चालू असणार आहे ते. ओके, K is determined by initial conditions, ओके. सो इनिशियल कंडिशन्स ला टाइम जो असतो तो किती असतो, सो t इज इक्वल टू 0 निगेटिव्ह इन्स्टंट. आता हे पार्ट व्हायला पाहिजे, इनिशियल कंडिशन अँड फायनल कंडिशन्स. ओके, आणि इनिशियल अँड फायनल कंडिशन्सला जर हे सर्किट जर आपण पुन्हा ड्रॉ केलं तर हे सर्किट आपल्याला अशा प्रकारे मिळणार. सो 100 व्होल्ट अशा प्रकारे इथे स्विच, बिफोर स्विचिंगला स्विच हा अशा प्रकारे ओपनच असणार, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, बट रेजिस्टन्सला बिफोर आणि आफ्टर कोणत्याही प्रकारचा चेंजेस होत नाही. बट इथे कपॅसिटर्स आहेत, तर कपॅसिटर इथे ओपन सर्किट म्हणून बिहेव करणार, ओके, आणि हा आर तुम्हाला 5 ओहमचा ॲज इट इज इथे बघायला मिळेल. मग इथून फ्लो होणारा करंट किती असणार, 2 ओपन आपल्याला इथे दिसत आहेत. मग इथे आपल्याला विचार न करता इथे लिहायचं आहे आय ऑफ 0 निगेटिव्ह. 2 ओपन सर्किट आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. सो इट्स 0 एम्पियर. मग आय ऑफ 0 निगेटिव्ह जर का आपल्याला 0 एम्पियर मिळालेलं आहे तर इथून आपण डायरेक्टली काय करणार, सेकंड स्टेपला जाणार. दॅट इज नथिंग बट ॲट टी इज इक्वल टू 0 पॉझिटिव्ह. डायरेक्टली आपल्याला आय ऑफ 0 पॉझिटिव्ह 0 एम्पियर नाही लिहिता येणार. का बरं, कारण की हे RC सर्किट आहे. RL सर्किट असलं असतं तर डायरेक्टली आपण लिहिलं असतं. सो ॲट टी इज इक्वल टू 0 पॉझिटिव्ह इन्स्टंटला सर्किट कसं असेल, तर बघा कसं असेल.
तर अशा प्रकारे हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह 100 होल्ड. ओके, स्विच आफ्टर स्विचिंग म्हणजे 0 पॉझिटिव्ह इन्स्टंटला स्विच हा क्लोज असणार आहे. रेझिस्टन्सची व्हॅल्यू ही रेझिस्टन्सची व्हॅल्यू 5 ओहमच असणार आहे, कोणताही बदल नसणार आहे. जो इथे तुम्हाला ओपन सर्किट दिसतोय, ओके, तो आता काय झालेला असणार आहे, शॉर्ट सर्किट. कपॅसिटर इज ॲक्ट ॲज अ शॉर्ट सर्किट. आणि इथून फ्लो होणारा जो करंट आहे ज्याचं नाव आहे आय ऑफ 0 पॉझिटिव्ह, आणि इथून फ्लो होणारा जो करंट होता आय ऑफ 0 निगेटिव्ह. ओके, सो आय ऑफ 0 पॉझिटिव्ह हा जो करंट आहे आपल्याला व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्स म्हणजेच किती मिळणार, 100 डिवायडेड बाय 5 ओहम्स. सो 100 डिवायडेड बाय 5 ओहम्स इज 20 एम्पियर करंट आपल्याला इथे मिळते. ओके, म्हणजेच काय की आपल्याला आय ऑफ 0 इज इक्वल टू 20 एम्पियर्स अशा प्रकारे आपल्याला इथे मिळालेला आहे. आता टी इज इक्वल टू 0 अँड आय ऑफ 0 इज इक्वल टू 20 एम्पियर्स या इनिशियल कंडिशन्स आपण पुट डाऊन करून के ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. ओके, म्हणून मग इथे नेक्स्ट स्टेपला म्हणूया पुट टी इज इक्वल टू 0 अँड आय ऑफ 0 इज इक्वल टू 20 एम्पियर. T is equal to 0 and I of 0 is equal to 20 ampere. Put in equations 2. Okay. So put down kara I of t k e raised to the power minus t by 2.5, t ची value 0, I of 0 e is equals to the k e raised to the power 0. I of 0 ची value 20 ampere, so k into 1, hence k is equal to 20, hence k is equal to 20. मग आता हे जे k is equal to 20 आहे हे पुन्हा तुम्ही कुठे पुट करणार, सो पुट इन इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करणार आणि आपल्या इथे हा न्यूमेरिकल्स दिलेला होतो. ओके, सो पुट इन इक्वेशन नंबर 2 मध्ये आय ऑफ टी, के ची व्हॅल्यू डायरेक्टली मी 20 पुट करतोय आणि ई चा पॉवर मायनस टी टाइम्स डिवायडेड बाय 2.5. ओके, अशा प्रकारे. तर या इक्वेशन्स सॉरी या न्यूमरिकल्समध्ये आपल्याला हा जो करंट फाइंड आउट करायला सांगितला होता हा करंट तर इथे मिळतोच आहे, बट त्याचसोबत याच न्यूमरिकल्समध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, व्होल्टेजसुद्धा फाइंड आउट करायला सांगितलं आहे. ओके, मग जर का आपल्याला सर्किटचा करंट जर माहीत आहे तर सर्किटचा व्होल्टेज आपल्याला फाइंड आउट करता येणार. ओके, आणि तो सुद्धा कसा फाइंड आउट करणार, व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटरची इक्वेशन्स काय असतात, इट्स 1/c इंटिग्रेशन्स ऑफ आय ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू द टाईम. ओके, सो आय ऑफ टीची व्हॅल्यू तुम्हाला इथे पुट डाऊन करता येईल. मग मला सांगा इथे 1/c कपॅसिटर किती होता, तर कपॅसिटर हा 0.5चा होता. त्यानंतर इंटिग्रेशन्स आय ऑफ टी, सो आय ऑफ टी किती होता 20 e raised to the power minus t by 2.5 इतका होता विथ रिस्पेक्ट टू द डी टी. मग बस आता याचं इंटिग्रेशन्स आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा 20 हा कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, बाहेर निघणार. ओके, सो 20 डिवायडेड बाय 0.5. इंटिग्रेशन्स कोणाचं होणार, इंटिग्रेशन्स होणार आहे ई रेस टू दी पॉवर मायनस टी बाय 2.5 विथ रिस्पेक्ट टू द टाईम डी टी, याचं इंटिग्रेशन्स होणार आहे. ओके, सो यांचं इंटिग्रेशन्स आपल्याला ई रेस टू दी पॉवरचं इंटिग्रेशन सगळ्यांना माहीत असेल. ओके, सो 20 डिवाइड बाय 0.5 मी कॅल्क्युलेट केलं तर 40 मला मिळालेलं आहे. आणि इंटिग्रेशन्स आपल्याला काय मिळते, सो इंटिग्रेशन मिळते ई रेस टू दी पॉवर मायनस टी डिवायडेड बाय 2.5 डिवायडेड बाय मायनस 1 बाय 2.5. ओके, अशा प्रकारे आपल्याला हे इंटिग्रेशन्स मिळते. मग हे इंटिग्रेशन्स आपल्याला मिळालेलं आहे, ही टर्म्स इनवर्स होऊन बाहेर जाणार आहे. ओके, डिनॉमिनेटर्स हा मल्टिप्लाइड आपल्याला झालेला बघायला मिळतो आणि म्हणूनच हे काय मिळतं, सो 40 इंटू मायनस 2.5 ई रेस टू दी पॉवर मायनस टी बाय 2.5.
ओके. आणि 40 इंटू -2.5 केल्यानंतर आपल्याला मिळतं आहे -100 ई रेस टू दी पॉवर -t/2.5. सो -100 ई रेस टू दी पॉवर -t/2.5. आणि जेव्हा आपण इथे इंटिग्रेशन सॉल्व करतो तर तेव्हा याच्यासोबत आपल्याला के डॅश सुद्धा फाइंड आउट होतो. तर हा के डॅश सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, कारण की के डॅशची व्हॅल्यू इथे आपल्याला इनिशियल कंडिशन्सनी फाइंड आउट करायची आहे. तर इक्वेशन नंबर जे आता चालू असेल ते बघा. आणि जो आहे व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर ॲट टाईम टी जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, तर मी तर याला आता इक्वेशन नंबर 3 देऊन ठेवतो आहे. ओके. सो के डॅश आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग इथे सांगूया के डॅश इज डिटरमाइन बाय इनिशियल कंडिशन्स. ओके, बाय इनिशियल कंडिशन. ओके. आणि इनिशियल कंडिशन्सला जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला व्होल्टेज अक्रॉस 0 निगेटिव्ह इन्स्टंटला हा 0 व्होल्ट मिळणार. ओके. तर आपण इनिशियल कंडिशन्सला ऑलरेडी डायग्राम्स काढलेली आहे आणि तिथे जर आपण व्होल्टेज बघितलं तर ऑब्वियसली इनिशियल कंडिशनचे जे डायग्राम्स असणार आहे ती ओपन सर्किट असणार आहे दोन्ही ठिकाणी. त्याच्यामुळे व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर हे 0 असणार आहे. म्हणजे ही डायग्राम तुम्हाला इथे पुन्हा सुद्धा काढता येऊ शकतं. जसं की इथे 100 व्होल्ट असणार आहे, स्विच हा ओपन असणार आहे, रेजिस्टर हा रेजिस्टरच असणार आहे. ओके. आणि हा कपॅसिटर जो असणार आहे तो अशा प्रकारे इथे ओपन सर्किट म्हणून ॲक्ट होणार. ओके. म्हणून इथे जो व्होल्टेज अक्रॉस 0 निगेटिव्ह आहे आणि आर सी सर्किट आहे आणि कपॅसिटरसाठी आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे की बिफोर स्विचिंगला जो व्होल्टेज असणार आहे तोच व्होल्टेज तुमचा काय असणार आहे आफ्टर स्विचिंगला असणार आहे. त्याच्यामुळे पुन्हा ॲट टी इज इक्वल टू 0 पॉझिटिव्ह काढण्याची गरज नाही आहे. तर इथे आपण इनिशियल अँड फायनल कंडिशन्स थेरम यूज करून आपल्याला हे आन्सर इथे मिळते आहे. ओके. मग आता ह्या ज्या पोझिशन्स आपल्याला मिळाल्या तर टी इज इक्वल टू 0 पुट t is equal to 0 and voltage across capacitor at 0 is equal to 0 volt. तर हे जर आपण पुट डाऊन केलं इन इक्वेशन नंबर 3, पुट इन इक्वेशन नंबर 3, तर फायनलाइज आन्सर आपल्याला इथे मिळते. ओके. सो पुट डाऊन करा इक्वेशन नंबर 3 मध्ये. तर इक्वेशन नंबर 3 मध्ये आपल्याला मिळाला तो voltage across t it's 0 -100 e raised to the power -0 होणार -t/2.5. पण t ची व्हॅल्यू आपल्याला 0 पुट करायची आहे तर म्हणून इथे सुद्धा काय होणार 0 आपल्याला बघायला मिळेल प्लस के डॅश v ऑफ c ची व्हॅल्यू 0 इट्स -100 इंटू 1 प्लस के डॅश. ओके. आणि म्हणूनच आपल्याला इथे काय मिळते सो के डॅश इज इक्वल्स टू द 100. सो के डॅशची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते आहे 100 अशी मिळते आहे. मग मला सांगा के डॅशची व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड आउट झाली म्हणजेच आपल्याला ॲन्सर फाइंड आउट झालेला आहे. फक्त आपल्याला त्या एक्सप्रेशनमध्ये इथे पुट डाऊन करायचं आहे. ओके. सो पुट इन इक्वेशन नंबर 3 जे की एक्सप्रेशन आपल्याला मिळालेलं होतं व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर ॲट टाईम टी इज इक्वल्स टू द -100 ई रेस टू दी पॉवर -t/2.5 प्लस के डॅश होतं. सो प्लस के डॅशच्या ऐवजी आपण काय पुट डाऊन करणार आहोत 100 पुट डाऊन करणार आहोत. ओके. सो आपल्याला हे एक्सप्रेशन कसं मिळतं आहे तर यांचं जर पोझिशन आपण चेंज केलं तर काय मिळणार 100 ई रेस टू दी पॉवर -t/2.5. ओके. आणि मग दोन्ही ठिकाणी जर इथे 100 जर आपण कॉमन काढला तर काय होणार 100 कॉमन काढला सो इथे आपल्याला मिळणार 1 - ई रेस टू दी पॉवर -t/2.5. ओके. सो दिस इज द व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर ॲट टाइम्स टी. ओके. सो दिस इज द फायनलाइज आन्सर. ओके. दिस इज द आन्सर नंबर 2. ओके. अँड आपल्याला जो करंट इथे फाइंड आउट झालेला आहे दिस इज द आन्सर नंबर 1. ओके. सो अशा प्रकारे इथे आर एल आणि आर सी
पण व्हेनेवर द सोर्स इज सडनली अप्लाइड, जे न्यूमरिकल्स आपल्याला सॉल्व करता येतील. तर काही न्यूमरिकल्स आपल्या एक्झाममध्ये सुद्धा विचारलेले आहेत, तर ते इथे आपण घेणार आहोत. तर उद्याच्या लेक्चरला आपण RLC आणि RL आणि RC यांचे एक एक एक्झाम्पल आपल्या ज्या क्वेश्चन पेपरमध्ये आहे, एंडसेम एक्झाममध्ये जे विचारलेले आहेत ते सुद्धा आपण इथे सॉल्व करून बघूया. ओके, सो डेरिवेशनसुद्धा विचारलं जातं आणि न्यूमरिकलसुद्धा विचारले जातात आणि हे कंपल्सरी बेट्स आहेत. आणि नेटवर्क ॲनालिसिसमध्ये सगळ्यात टफेस्ट जो चॅप्टरचा आहे तो चॅप्टर म्हणजे चॅप्टर नंबर 3, युनिट नंबर 3, त्यालाच आपण म्हणतो ट्रान्झिएंट ॲनालिसिस. ठीक आहे, तर आजचं लेक्चर आपण इथे थांबूया. ओके, तर तुम्ही लेआउट करू शकता.